नमस्कार मित्रांनो, कृष्णाच्या दृष्टिकोनातील पहिला भाग आपण पाहिला आणि आता आपण सुरू करणार आहोत दुसरा भाग. हो, आणि हा दुसरा भाग खूपच जास्त रंजक आणि अंगावर काटा आणणारा आहे. अगदी खरंय, कारण मागच्या भागात आपण जे पाहिलं ती फक्त एक सुरुवात होती. आता कुरुक्षेत्रावर लाखो मृतदेहांचा खच पडलाय, रक्ताच्या नद्या वाहत आहेत आणि या सगळ्या महाभयंकर विनाशाच्या मध्यभागी तो मास्टरमाइंड अत्यंत शांत आहे. बरोबर. कृष्णाच्या चेहऱ्यावर कसलीही अस्वस्थता नाहीये. कोणताही पश्चाताप नाहीये, कारण त्याला हे सगळं आधीच माहीत होतं. हो ना. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण महाभारत केवळ एक ऐतिहासिक कथा म्हणून नाही पाहणार, हो, तर साक्षात श्रीकृष्णाच्या डोळ्यांतून पाहणार आहोत. एक्झॅक्टली. त्याच्या त्या अत्यंत प्रगत आणि कदाचित थोड्या क्रूर वाटणाऱ्या सायकोलॉजिकल वॉरफेअरच्या दृष्टिकोनातून. कर्णाचा तो धडकी भरवणारा रणप्रवेश, अभिमन्यूचा मृत्यू आणि कृष्णाने थेट सूर्यग्रहणाचा वापर करून खेळलेली ती ऐतिहासिक खेळी, या सगळ्यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. नक्कीच. कारण जेव्हा आपण या संदर्भ साहित्याचा, विशेषतः मृत्युंजय या कादंबरीतील नोंदींचा अभ्यास करतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? हे युद्ध म्हणजे फक्त दोन सैन्यांमधील तलवारींची आणि बाणांची लढाई नव्हतीच मुळी. मग ती नक्की कशाची लढाई होती? हा एक मानवी मनाचा, मानसिकतेचा आणि खरं तर तत्वज्ञानाचा संघर्ष होता. आणि या संघर्षाची सूत्रे अतिशय सूक्ष्मपणे हाताळली जात होती. क्या बात है. तर मग या चर्चेची सुरुवात आपण एका मूलभूत आणि अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्नापासून करूया. बरं. युद्धाचा खरा हेतू म्हणजे आपल्या संदर्भ साहित्यात सुरुवातीलाच कृष्णाच्या मनात चाललेलं एक प्रचंड मोठं द्वंद्व दिलंय. हो, ते खूप महत्वाचं आहे. युद्धामुळे मानव जातीचा विनाश होतो, हजारो स्त्रिया विधवा होतात, मुलं पोरकी होतात. हे कृष्णासारख्या द्रष्ट्या व्यक्तीला पूर्णपणे माहीत होतं, तरीही त्याने हे महायुद्ध का पेटवलं? अगदी रास्त प्रश्न आहे. म्हणजे केवळ द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी किंवा दुर्योधन आणि दुःशासनाला अद्दळ घडवण्यासाठी? इथेच या साहित्याचं वेगळेपण आणि कृष्णाच्या विचारधारेची व्याप्ती दिसून येते. म्हणजे एक सामान्य वाचक म्हणून आपल्याला वाटतं की युद्ध हे केवळ सूड घेण्यासाठी होतं. हो, वरवर पाहता तसंच वाटतं ना. हे पण या नोंदींनुसार कृष्णाचा हेतू इतका मर्यादित नव्हताच. विचार करा, जर केवळ सूड घ्यायचा असता किंवा दुर्योधनाला मारायचं असतं तर कृष्णाने त्याला कधीच मारलं असतं. अगदी बरोबर. कृष्णासारख्या रणनीतिकाराने विशिष्ट उपाय योजून त्या ठराविक लोकांना कधीच संपवलं असतं. त्यासाठी 18 अक्षौहिणी सैन्याचा संहार करण्याची काहीच गरज नव्हती. खरंय. म्हणजे प्रश्न एका सिंहासनाचा किंवा एका कुटुंबाचा नव्हताच. नाही, तो प्रश्न अखिल मानवजातीचा होता. बापरे. म्हणजे नक्की काय? मानवजातीचा कोणता प्रश्न तिथे उभा राहिला होता? तत्कालीन समाज अत्यंत खुशालवादी, म्हणजे विलासी आणि भौतिकवादी झाला होता. जगातील अंतिम आणि कधीही न बदलणारं शाश्वत सत्य म्हणजे अमर आत्मतत्व आहे, हे लोक पूर्णपणे विसरले होते. ओके, म्हणजे सगळे उपभोगात अडकले होते. एक्झॅक्टली. जेव्हा संपूर्ण समाजाला केवळ जगण्याची, सत्ता मिळवण्याची आणि उपभोगाची हाव सुटते, तेव्हा त्यांना त्या विलासी रंगमहालात सत्याचा साक्षात्कार कधीच होऊ शकत नाही. मुक्तीची ओढ निर्माण करण्यासाठी, जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी मृत्यूचा हा भयानक साक्षात्कार घडवून आणणं आवश्यक होतं. म्हणजे मृत्यूच्या भयाशिवाय त्यांना जाग आली नसती? हो ना. जीवन म्हणजे प्रकटन हे दाखवून देण्याची ती वेळ होती आणि त्यासाठी एक प्रलयकारी धक्का देणं गरजेचं होतं. एक सेकंड. हे पचवायला खूप जड जाते. मला समजू शकतं. म्हणजे केवळ एका तात्विक धड्यासाठी एवढा लाखो जणांचं शिरकाण? मला हे एखाद्या भयानक कंट्रोल फॉरेस्ट फायर सारखं वाटतंय. छान उदाहरण आहे. म्हणजे जिथे तुम्ही मुद्दाम जंगलाला आग लावता, जुनी आणि कुजलेली झाडं जाळून टाकता, जेणेकरून नव्या परिसंस्थेसाठी, नव्या आणि मजबूत झाडांसाठी जागा निर्माण होईल. अगदी तसंच. पण तरीही माझ्या मनात एक प्रचंड मोठा आक्षेप आहे. विचारा. आपण इथे झाडांबद्दल नाही, माणसांबद्दल बोलतोय. तत्वज्ञानाच्या या एका धड्यासाठी लाखो लोकांचे बळी देणे खरोखरच योग्य होते का? हे कृष्णासारख्या देवाच्या व्याख्येला धरून कसं असू शकतं? तुमचा हा आक्षेप एका सामान्य माणसाच्या मानवी दृष्टिकोनातून अगदी स्वाभाविक आणि योग्य आहे. कोणालाही ते क्रूरच वाटेल. हो ना, साहजिकच आहे. पण जर आपण हे कृष्णाच्या वैश्विक दृष्टिकोनातून पाहिलं तर संदर्भ सांगतो की जेव्हा समाज नीतिमूल्यांच्या पूर्णपणे पलीकडे जातो, जेव्हा अधर्म हीच जीवनशैली बनते आणि लोक केवळ भौतिक वस्तूंच्या आसक्तीत अडकतात, बरोबर,
तेव्हा ती सिस्टीम आतून पूर्णपणे कुजलेली असते. अशा वेळी ग्रंथ, उपदेश किंवा नीतितत्वे काम करत नाहीत. म्हणजे बोलून प्रश्न सुटण्याची वेळ निघून गेली होती. एक्झॅक्टली. जर केवळ दुर्योधनाला मारलं असतं तर दुसरा कोणीतरी त्याची जागा घेतली असती. हा रोग मुळापासून उपटून काढण्यासाठी आणि मानवाला त्याच्या नश्वरतेची जाणीव करून देण्यासाठी या विनाशकारी यज्ञाशिवाय दुसरा कोणताही प्रभावी मार्ग उरलेला नव्हता. बापरे, हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. मृत्यूचा इतका व्यापक आणि थंड डोक्याने केलेला विचार खरोखरच थक्क करतो. हो, आणि याच विनाशकारी यज्ञातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे युद्धाचा 11वा दिवस. हो 11वा दिवस. हो. इथेच खऱ्या अर्थाने या महाकाव्याला एक वेगळीच अधिक हिंसक गती मिळते. कारण भीष्मांच्या पत्रानंतरच युद्धात उतरण्याची प्रतिज्ञा केलेला कर्ण पहिल्यांदाच रणांगणात उतरतो. बरोबर. आता द्रोणाचार्य सेनापती आहेत आणि साहित्यात कर्णाचं जे वर्णन आलंय ना ते प्रचंड भारी आहे. म्हणजे तो नुसता रथावर उभा राहिला तर एखाद्या सूर्यासारखा तेजपुंज दिसत होता. होय, त्याचा तो प्रवेशच मुळात धडकी भरवणारा होता. त्याच्या रथावरील हत्तीच्या साखळदंडाचं चिन्ह असलेला ध्वज, त्याचा तो हिरण्यगर्भ नावाचा शंख, हे सगळं एक प्रचंड ऊर्जा घेऊन रणांगणात आलं होतं. क्या बात आहे. आणि हे विसरून चालणार नाही की कर्ण हा केवळ एक योद्धा म्हणून युद्धात आला नव्हता. मग तो आयुष्यभराच्या अवहेलनेने सूतपुत्र म्हणून हिणवल्या गेल्यामुळे एका खवळलेल्या ज्वालामुखीसारखा होता. तो ताज्या दमाचा होता. कृष्णाला हे अचूक माहीत होतं की सध्याच्या या पेटून उठलेल्या कर्णासमोर जर अर्जुनाला थेट उभं केलं तर अर्जुनाचा निभाव लागणं जवळपास अशक्य आहे. थांबा, हे ऐकताना मला अचानक जाणवतंय की ही तर हुबेहूब बुद्धिबळाची खेळी आहे. कसं काय? म्हणजे विचार करा, प्रतिस्पर्ध्याचा सर्वात ताकदवान वजीर म्हणजे कर्ण आता रणांगणात आलाय, पण कृष्णाने आपला राजा किंवा मुख्य वजीर म्हणजे अर्जुनाला त्याच्यासमोर नेलंच नाही. अगदी बरोबर. कृष्णाने मोठ्या हुशारीने अर्जुनाचा नंदीघोष रथ द्रोणांसमोर वळवला आणि कर्णासमोर आपला दुसरा मजबूत मोहरा म्हणजे शक्तिशाली भीमाला उभं केलं. आणि तेही तो मोहरा मरणार नाही याची पूर्ण खात्री असताना. एक्झॅक्टली. ही किती भयंकर आणि भारी खेळी होती. हे मानसशास्त्राचं आणि रणनीतीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. कर्ण हा प्रचंड पेटलेला होता, पण तरीही कुंतीला दिलेल्या वचनामुळे तो अर्जुनाशिवाय इतर कोणत्याही पांडवाचे प्राण घेणार नव्हता हे कृष्णाने अचूक ओळखलं होतं. म्हणजे कृष्णाने कर्णाचा हा भावनाशील दुवाच हत्यार म्हणून वापरला. हो ना. त्याची वचनबद्धता, वजिराचा वेग आणि राग कमी करण्यासाठी त्याला अशा मोहऱ्यासमोर अडकवायचे ज्याला तो मारू शकत नाही. आणि त्या युद्धात नेमकं तेच घडलं. कर्णाने भीमाला अक्षरशः रडगुंडीला आणलं. त्याचे 8 वेळा धनुष्य तोडले, रथ मोडला. भीम उताणा पडला, पण कर्णाने त्याला मारलं नाही. उलट त्याने आपल्या धनुष्याची प्रत्यंच्या भीमाच्या गळ्यात अडकवली आणि अत्यंत उपहासाने म्हणाला, विराटांच्या बल्लव आचार्या म्हणजे स्वयंपाकी, तेच तुझं योग्य स्थान आहे. बापरे. म्हणजे कर्णाने भीमाचे केवळ प्राण सोडले नाहीत तर त्याचं गर्वहरण केलं. त्याचा सर्वात मोठा अहंकार मोडला. बरोबर. पण तरीही तो कुंतीच्या वचनाशी प्रामाणिक राहिला हे यातून सिद्ध होतं. पण ह्या घटनेमुळे युद्धाची क्रूरता आणि वैयक्तिक खुन्नस आता पुढच्या पातळीवर जाणार होती. ते कसं? कारण जेव्हा योद्धे चिडतात आणि नियमानं तिलांजली देतात तेव्हा त्याचा सर्वात पहिला बळी निष्पाप लोक ठरतात. अरेच्छा. आणि हेच त्या 16-17 वर्षांच्या अभिमन्यूच्या बाबतीत घडलं. हो, आपण आता 13व्या दिवसाकडे आलो आहोत, जिथे ही कथा अजूनच रहस्यमय आणि भयानक वळण घेते. द्रोणाचार्यांनी रचलेला तो अभेद्य चक्रव्यूह आणि त्यात एकटा अडकलेला तो तरुण अभिमन्यू. तो प्रसंग वाचतानाही मन सुन्न होतं. युद्धाचे सर्व नियम तिथे पायदळी तुडवले गेले. हो ना. द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा अशा 6 महारथींनी एका 16 वर्षांच्या मुलाला घेरलं होतं. तरीही तो शौर्याने लढत होता. शेवटी दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण याने गदेचं मागून प्रहार करून त्याला मूर्छित केलं आणि जयद्रथाने त्या अचेतन मृतदेहाला लाथ मारली. एका शूर योद्ध्याची विटंबना केली. हे समजल्यावर अर्जुनाची अवस्था आपण समजू शकतो. मुलाच्या मृत्यूने हादरलेल्या अर्जुनाने दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला मारण्याची भीषण प्रतिज्ञा केली. हो, आणि नाही मारू शकलो तर स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करण्याची म्हणजे अग्नितुडी घेण्याची प्रतिज्ञा. कौरवांसाठी तर ही सुवर्ण संधीच होती. त्यांनी जयद्रथाला लपवून ठेवलं. पण यानंतर जे घडतं ते खऱ्या अर्थाने या चर्चेचं एक मोठं हायलाइट आहे. अगदी बरोबर. अर्जुन प्रचंड तणावात असताना कृष्णाने रात्री एका राजज्योतिषाला बोलावलं.
होय, आणि तिथे ज्योतिषाने एक अत्यंत महत्वाची माहिती दिली. त्याने सांगितलं की 14व्या दिवशी 3ऱ्या प्रहारानंतर खग्रास सूर्यग्रहण येणार आहे. एक मिनिट म्हणजे कृष्णाने चक्क एका खगोलीय घटनेचा, ॲस्ट्रॉनॉमीचा वापर सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणून केला. हो, असंच म्हणायला हवं. हे अवाक करणारं आहे. हे तर आजच्या काळातील सर्वात प्रगत मिलिटरी इंटेलिजन्स किंवा युद्धनीतीसारखे वाटते. यात काहीच शंका नाही. आपण अनेकदा कृष्णाला केवळ चमत्कारी देव म्हणून पाहतो. आणि तिथेच आपण त्याची खरी बुद्धिमत्ता नाकारतो. एक्झॅक्टली. या नोंदींनुसार तो निसर्गाचे, ग्रह ताऱ्यांचे आणि विज्ञानाचे अचूक ज्ञान असलेला एक उत्तम रणनीतिकार होता. कौरव स्वतःच्या विजयाच्या भ्रमात होते. ते फक्त घड्याळाकडे म्हणजे सूर्याकडे पाहत होते आणि सूर्यास्ताची वाट पाहत होते. आणि अचानक सूर्यग्रहण लागतं. दिवसभर युद्ध सुरू असताना अचानक अंधार पडतो. पक्षी घरट्याकडे परततात, रात्रकिडी ओरडू लागतात. कौरवांना वाटतं की सूर्यास्त झाला, अर्जुन हरला आणि आता तो अग्नीत उडी घेणार. हो, आणि जयद्रथ जो दिवसभर लपून होता तो स्वतःचा जीव वाचला या आनंदात आणि अर्जुनाची फजिती पाहण्यासाठी वेड्यासारखा बाहेर येतो. बापरे. आणि तिथेच निसर्गाच्या या वेळेचा अचूक वापर करून सूर्यग्रहणाचे वेध सुटताच सूर्य पुन्हा आकाशात तळपू लागतो. अंधार दूर होतो. कृष्ण अर्जुनाला सांगतो, तो पहा सूर्य आणि तो पहा जयद्रथ. क्या बात आहे. आणि एका क्षणात अर्जुनाच्या बाणाने जयद्रथाचा वध होतो. अत्यंत थंड डोक्याने, प्रतिस्पर्ध्याच्या मानसिकतेचा आणि निसर्गाच्या एका घटनेचा वापर करून युद्धाचे पारडे फिरवण्याची ही खेळी खरोखरच थक्क करणारी आहे. खरंच अंगावर रोमांच उभे राहतात हे ऐकताना. पण या 14व्या दिवसाचा थरार इथेच संपत नाही. अजून काय घडतं? मगाशी तुम्ही म्हणालात ना की जेव्हा नियम तुटतात तेव्हा क्रूरता वाढते. जयद्रथाच्या मृत्यूनंतर नियम पूर्णपणे मोडीत निघाले. सूर्यास्तानंतर युद्ध थांबवण्याचा नियमही संपला. आणि सुरू झालं महाभारत युद्धातील सर्वात भयावह असं रात्रीचं युद्ध. हो, 14व्या रात्रीच्या घनघोर अंधारात भीमाचा राक्षस पुत्र घटोत्कच कौरव सेनेवर अक्षरशः कहर करतो. घटोत्कचाचं ते मायावी युद्ध कौरवांसाठी प्रलयकारी ठरतं ना. अगदी. रात्रीच्या अंधारात कौरवांचा स्वतःचा राक्षस योद्धा अलायुध, तोही घटोत्कचासमोर टिकू शकत नाही. घटोत्कच अलायुधाचा वध करतो. कौरव सेना भीतीने थरथर कापायला लागते. त्यांना वाटतं की आजची रात्र आपली शेवटची रात्र आहे. आणि मग ते कुणाकडे जातात? कर्णाकडे. हो, ते धावत कर्णाकडे जातात. सर्वजण कर्णाला विनवणी करतात, दानवीर अंगराज, आम्हाला प्राणदान द्या, घटोत्कचाला मारा. अरे छा, हे ऐकताना मला एका वेगळ्याच गोष्टीची आठवण येते. हे एखाद्या व्हिडिओ गेमसारखे वाटत नाही का? व्हिडिओ गेम कसं काय? म्हणजे गेम खेळताना आपण आपलं सर्वात मोठं ट्रम्प कार्ड किंवा फायनल वेपन शेवटच्या बॉससाठी म्हणजे सर्वात मोठ्या शत्रूसाठी राखून ठेवतो. हा, बरोबर. पण अचानक मध्येच अशी लेवल येते की जिथे स्वतःच्या टीमला वाचवण्यासाठी तुम्हाला ते ट्रम्प कार्ड नाईलाजाने भलत्याच ठिकाणी वापरावं लागतं. भारी. हे रूपक अगदी अचूक आणि चपखल आहे. कर्णाची हीच तर सर्वात मोठी शोकांतिका होती. त्याच्याकडे ते अस्त्र होतं ना, इंद्राने दिलेलं. हो, इंद्राने त्याला एक वैजयंती शक्ती दिली होती जी संपूर्ण विश्वात अजेय होती. पण ती तो फक्त एकदाच वापरू शकत होता. आणि त्याने ती अर्जुनासाठी, त्याच्या फायनल बॉससाठी राखून ठेवली होती. एक्झॅक्टली. पण जेव्हा कौरव सैन्याने जीवाच्या आकांताने दानवीर आणि प्राणदान या शब्दांचा वापर केला तेव्हा कर्णाचा मूळ स्वभाव जागा झाला. दान हा तो 2 अक्षरी शब्द होता ज्याने कर्णाला आयुष्यभर मोहवलं होतं, त्याच्यावर राज्य केलं होतं. अगदी बरोबर. दानवीर या बिरुदामुळेच तो अडकला. नाईलाजाने, जड अंतःकरणाने त्याने डोळे मिटले आणि ती एकमेव अंतिम वैजयंती शक्ती घटोत्कचावर सुटली. आणि घटोत्कच मारला गेला. कौरव सेना वाचली, पण अर्जुनाचा जीव कायमचा वाचला. कृष्णाची ही चाल इतकी अचूक होती की त्याने कर्णाचे सर्वात मोठं वैशिष्ट्य, त्याचे दानशूर असणे, हेच त्याच्या विरुद्ध वापरले. बापरे. घटोत्कचाचा मृत्यू हा पांडवांसाठी धक्का होता, पण कृष्णाच्या चेहऱ्यावर त्यावेळी एक सूक्ष्म हास्य होतं. कारण त्याला माहीत होतं की आता अर्जुनावरील सर्वात मोठं संकट टळलं आहे. स्वतःच्याच माणसाचा बळी देऊन मुख्य योद्ध्याला वाचवण्याची ही रणनीती खरोखरच बन्नाट आणि तितकीच अस्वस्थ करणारी आहे. हो ना. आता आपण युद्धाच्या 15व्या दिवसाकडे वळूया, जिथे कौरवांच्या उरल्या सुरल्या आशांवर पाणी फिरतं. द्रोणाचार्यांचा अंत. अश्वत्थामा मारला गेला. हे युधिष्ठिराचे अर्धसत्य. मला इथे पुन्हा एकदा एक मोठा आक्षेप घ्यावासा वाटतो.
काय? सत्यप्रिय युधिष्ठिराला कृष्णाने चक्क खोटे बोलायला लावले. ही नीतिमत्तेची खूप मोठी तडजोड नाही का? म्हणजे सत्यासाठी आणि धर्मासाठी लढताना तुम्ही स्वतःच असत्याचा आधार घेताय. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हजारो वर्षांपासून यावर चर्चा होत आली आहे. पण आपण जर संदर्भाचा गाभा आणि त्यावेळची परिस्थिती समजून घेतली तर दिसेल की या महायुद्धात जेव्हा अंतिम सत्याचा आणि धर्माचा विजय मिळवायचा होता तेव्हा व्यावहारिक सत्याला तिलांजली देणे भाग पडले. म्हणजे ग्रेटर गुड झाली. हो, द्रोणाचार्य हे असे योद्धे होते ज्यांना युद्धात हरवणे जवळपास अशक्य होते. जोपर्यंत त्यांच्या हातात शस्त्र होतं तोपर्यंत पांडवांचा विजय अशक्य होता. आणि द्रोणाचार्यांचा एकमेव कमकुवत दुवा होता त्यांचा मुलगा अश्वत्थामा. म्हणूनच त्यांच्या जीवनावरची श्रद्धा उडवणं आवश्यक होतं. बरोबर? अगदी तसंच. द्रोणाचार्यांची युद्धाची प्रेरणा धर्म नव्हती तर पुत्रप्रेम होती. जेव्हा युधिष्ठिराने ते अर्धसत्य उच्चारले, अश्वत्थामा मारला गेला. आणि पुढे तो अश्वत्थामा नावाचा हत्ती असं हळूच पुटपुटला ना. हो, विशेष म्हणजे संदर्भ सांगतो की युधिष्ठिर जीवनात प्रथमच असत्य बोलला आणि हत्ती हा शब्द तो स्वतःलाही ऐकू येणार नाही इतक्या अस्पष्ट आवाजात पुटपुटला. तेव्हा द्रोणाचार्यांची जगावरची आणि सत्यावरची श्रद्धाच भंग पावली. आपला मुलगाच गेला तर युद्ध कोणासाठी करायचे या भावनेने त्यांनी शस्त्र खाली ठेवले. हो, त्यांनी ध्यान लावले आणि त्याच निशस्त्र अवस्थेत दृष्टद्युम्नाने त्यांचा शिरच्छेद केला. हा मृत्यूयुद्धाचा एक प्रचंड मोठा टर्निंग पॉइंट होता. कारण भीष्म आणि द्रोण या दोन महाकाय अडथळ्यानंतर आता कर्णाला थेट अर्जुनासमोर येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. बरोबर. आणि 16व्या दिवशी कर्ण कौरवांचा सेनापती बनतो. मकर व्यूह रचला जातो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सेनापती झाल्यावरही कर्ण त्याच्या वचनांचा कैदीच राहतो. या दिवशी कर्ण नकुलला जीवदान देतो. कुंतीला दिलेल्या वचनामुळे. हो, तो त्याला युद्धात पूर्णपणे हरवतो पण मारत नाही. सरते शेवटी संध्याकाळच्या वेळी ज्या क्षणाची हे दोघंही आयुष्यभर वाट पाहत होते तो क्षण येतो. कर्ण आणि अर्जुन आमने सामने येतात. त्यांच्या बाणांच्या ठिणग्यांनी आकाश कसं झाकवलून गेलं होतं याचं अतिशय जिवंत आणि अंगावर काटाळणारं वर्णन आपल्या साहित्यात आहे. खरंच. दोघांचाही तो रोष, तो संताप तिथे शिगेला पोचला होता. जणू काही दोन सूर्य एकमेकांशी भिडत आहेत असं ते दृश्य होतं. नक्कीच. पण मगाशी आपण जे बोललो ते इथे पुन्हा सिद्ध होतं. हे युद्ध फक्त शस्त्रांचे नव्हतेच कधी. बरोबर. हे युद्ध होतं ते भावनांचे, वचनांचे, मानसिकतेचे आणि या सगळ्याच्या मागे असलेल्या कृष्णाच्या अछाड बुद्धिमत्तेचे. खरंच या सखोल चर्चेचा समारोप करताना मला हे अत्यंत प्रकर्षाने जाणवते की या रणांगणावर केवळ तलवारी आणि बाण चालत नव्हते, तर प्रत्येक योद्धा स्वतःच्याच मूल्यांच्या आणि वचनांच्या जाळ्यात कसा अडकला होता हे जास्त महत्त्वाचं होतं. अगदी. भीष्म त्यांच्या अखंड प्रतिज्ञेत अडकले होते, द्रोण त्यांच्या आंधळ्या पुत्रप्रेमात आणि कर्ण त्याच्या दानशूरपणात आणि वचनबद्धतेत. आणि या सगळ्या मानवी कमकुवत दुव्यांचा, त्यांच्या मानसिकतेचा कृष्णाने सत्याच्या आणि धर्माच्या स्थापनेसाठी कसा अचूक वापर केला हे समजून घेणं हीच खऱ्या अर्थाने या साहित्याची आणि आपल्या विश्लेषणाची फलश्रुती आहे. हो ना. कृष्णाने कोणालाही स्वतःच्या हाताने मारले नाही. त्याने फक्त त्यांच्यातील कमकुवत जागांवर अचूक बोट ठेवले. नक्कीच. ही चर्चा खूपच विचार करायला लावणारी होती. हो, मलाही खूप मजा आली. जाता जाता श्रोत्यांसाठी विचार करण्याजोगी एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते जी यातून समोर येते. कोणती? कर्णाच्या उदाहरणावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. दानशूरपणा किंवा दुसऱ्याला मदत करणे हा एक अतिशय उत्तम आणि उदात्त गुण आहे, यात शंकाच नाही. पण कोणताही सद्गुण जेव्हा त्याच्या टोकाला जातो, जेव्हा तो परिस्थितीचे आणि परिणामांचे भान विसरतो, तेव्हा तो सद्गुणाच माणसाचा सर्वात मोठा आणि जीवघेणा कमकुवत दुवा, ज्याला आपण फेटल फ्लॉ म्हणतो, तो बनू शकतो का? बापरे, खरंच विचार करण्यासारखं आहे. कर्णाचा दानशूरपणाच त्याचा मृत्यू ठरला का? हां, खरोखरच अंतर्मुख करणारा आणि स्वतःच्या जीवनातही डोकावून पाहायला लावणारा प्रश्न आहे. आपण यावर नक्की विचार करूया. या रोमांचक आणि सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा.